एशियाटिक सोसायटीची निवडणूक पुन्हा टळली। कुमार केतकर समितीच्या घोळामुळे गोंधळ निर्माण झालाय। केतकर गटाचा निवडणूक प्रक्रियेत घोळ आहे। त्यामुळे एशियाटिक सोसायटीची निवडणूक पुन्हा एकदा टळल्याचं पाहायला मिळतंय। केतकर समर्थकांच्या निवडणूक घोळामुळे एशियाटिक सोसायटीची निवडणूक पुन्हा एकदा टळली आहे। या प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय घडलंय पाहूयात। वर्ष 2023च्या निवडणूक अधिकाऱ्यावर अनेक आक्षेप आहेत। एशियाटिक मध्ये अपात्र निवडणूक अधिकारी नेमला। पात्र नसणाऱ्या अधिकाऱ्यानं निवडणूक प्रक्रिया राबवली। धर्मादाय आयुक्तांनी गैरकारभाराची चिरफाड केली। एशियाटिकच्या निवडणूक प्रक्रियेत अनेक घोळ आढळले। धर्मादाय आयुक्तांनी शनिवार 14 मार्च 2026 रोजीची निवडणूक स्थगित केली। धर्मादाय आयुक्तांनी निवडणूक प्रक्रियेवर पर्यवेक्षक नेमला। प्रक्रिया कायदेशीरपणे राबवूनच निवडणूक घ्या, धर्मादाय आयुक्तांनी हे म्हटलेलं आहे।